नमस्कार, वीकेबी न्यूजच्या क्या बोलती पब्लिक या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे। 15 जानेवारीला जे आहे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीकरता प्रचाराचे वारे वाहू लागलेले आहे। सर्वत्र प्रचाराला वेग आलेला आहे। मात्र अशात आपण आज प्रभाग 8 मध्ये आलेलो आहे की नेमकं या प्रभागात जे आहे लोकांचा कौल कुणाकडे आहे। खरं बघितलं तर काँग्रेस आणि भाजपमध्ये जे आहे या प्रभागात जे आहे टफ फाईट होणार आहे। भाजपकडून जे आहे या प्रभागात युती झालेली आहे, एक सेनेचा एक रिपाईचा आणि दोन जे आहे भाजपचे उमेदवार तीन भाजपचे उमेदवार आणि एक सेनेचा उमेदवार देण्यात आलेला आहे। मात्र भाजप सेना आणि रिपाईमध्ये जे आहे युती झालेली आहे आणि अशात आपण जाणून घेणार आहोत की नेमकं लोकांचा कौल कुणाकडे आहे या प्रभागात। सध्या आपण प्रभाग 8 मध्ये आहोत। दादा, काय सांगाल, काय वाटतं यावेळेस या महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागमधून कोण नगरसेवक होईल? का सांगता येते, काही सांगता नाही येत. तरी काय वाटतं, भाजप की काँग्रेस? काहीच सांगता नाही येत. काही सांगता नाही, टफ फाईट आहे का? काय वाटतं काका, कोण येईल? अरे ते काय सांगणार आहे मी, आता मतदान जनताच्या हातामध्ये आहे, आमच्या हाती का असा. तरी पण माहोल काय आहे एकंदरीत? अरे माहोल तर सर्व बीजेपी वाले चालले आहे ना आता, माहोल जिकडे तिकडे. हा, मग आणखीन काय आहे? नक्कीच, तर बीजेपीचा माहोल चाललाय असं म्हणता आपण। काका काका काय म्हणता, नाश्ता झाला? नाश्ता झाला का? बीजेपी वाल्यांनी चाललं. बीजेपी वाल्यांनी नाश्ता चालला? अच्छा, मग काय वाटतं कोण निवडून येईल? बीजेपी. नाश्ता चालला म्हणून का? नाही नाही, नाश्ता चालला म्हणून नाही, हा. मनात बीजेपीचे आहे. कसं काम करताय बीजेपी? याआधी इथे काँग्रेसचे नगरसेवक विकास आहे, याआधी काँग्रेसचे नगरसेवक होते, आता जर भाजप आली तर विकास होईल का? ते मेलेले होते. काँग्रेस मेलेले होते, हो, विकास केला की नाही? नाही केला. आतापर्यंत केला असता तर नागपूर शहर चमन झालं असतं. अच्छा, मग भाजप विकास करत आहे ना, दिसतच आहे ते. काय वाटतं, काँग्रेसने विकास नाही केला? काहीच नाही केलं आजपर्यंत, 1 वर्षापासून काहीच नाही केलं काँग्रेसनं. हा? काय केलं? काही नाही केलं. 50 सालात काही केलं नाही काँग्रेसनं, तर का करणार आहे तो? नाही तर प्रधानमंत्री आहे तर राहुल गांधी. अच्छा, मग आता इथे नगरसेवक कोण बनेल? याचा नगरसेवक एक बनन बीजेपी आले. बीजेपी वाले हा सर्वच का? हा, सर्व आता मालूम पडन. आता जनता आणि काँग्रेसची हवा कशी आहे मग? ज्या काँग्रेस नाही आहे इकडे. नाही, काँग्रेसची, बीजेपीची येत आहे हवा. बीजेपीचीच हवा आहे, काँग्रेसची नाही. झाडच तर नाही हालत आहे. झाड नाही हलून राहिलं. तर आपण बघतो की भाजपची हवा आहे, भाजपचा बोलबाला आहे। इथे बघू शकता सकाळी सकाळी एकदम चर्चेचं वातावरण आहे, निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे। इथे नेमकी चर्चा तेच आहे। काय वाटतं, कोण येईल? तुमची चर्चा कुठपर्यंत पोहोचली? बीजेपी. बीजेपी का, काँग्रेस नाही? काँग्रेस नाही म्हणजे ताकद तर लावा लागेल ना, आमची बीजेपी आहे तर बीजेपीला छोट करायला लागेल ना. अच्छा, मग विकास कसा केला आहे याआधी? एक नंबर विकास केलेला आहे. आणि काँग्रेसचे नगरसेवक होते, काँग्रेसचे नगरसेवक आलेच नाही म्हणूनच तर, नाही तर काँग्रेसला देतो आम्ही. ते म्हणते आम्ही ना तुम्ही ना आम्हाला होट नाही दिला, आम्ही तुमचं काम नाही काम करत. नाही करत. अच्छा, अच्छा, स्पष्ट म्हणतात हे लोक. काँग्रेसवाले असे काँग्रेस. आलेच नाही. हा. आलेच नाही इकडे. तर आता किती वर्ष झाले? आता 3 वर्ष हे निघाले आणि त्याच्या अगोदरचे 8-10 वर्ष झाले, एक बी काम नाही केलं, इकडे आले बी नाही. अच्छा, आणि ते तर दावा करतात की आम्ही येऊ म्हणून. येऊ आता बोलायला काय, आम्ही बी म्हणतो आम्ही येऊ, आम्ही बी उभं झाल्यावरती सगळीच म्हणतात का आम्ही बी येऊ, हे बी उभे होईन, तुम्ही बी उभे होईन, तुम्ही सगळे सगळ्यात अगोदर तर हा प्रभाग पाहिजेच नाही. वार्ड चुनावच पाहिजे, प्रभागाचा चुनाव पाहिजेच नाही. अच्छा, कारण इथे जास्तीत जास्त येऊ शकते, मोमेडियन जास्तीत जास्त संख्या आहे. हं. तिकडे काँग्रेसच येतील, अच्छा. पण इथे बीजेपीला सपोर्ट सर्वांचा आहे, हिंदू लोकांचा. पण तिकडे काही म्हणजे बीजेपी हिंदू आहे 25,000, तर मोमेडियन आहे 50,000, अच्छा. डबल आहे. त्यासाठी वार्डच पाहिजे होता, हे प्रभाग काही पाहिजेच नव्हता. त्याच्यासाठी नाही. वार्ड म्हणजे कसं जवळचं राहिलं आणि वार्ड म्हणजे छोटासा राहते, तर आपण कधी बी जाऊ शकतो. हा जवळच्या माणूस याच्याकडे प्रभाग मध्ये कुठे कुठे जाऊ शकतो आपण. मग भाजपवाल्यांनी या वार्डातल्या लोकांना भाजपराव कोणी बी निर्दलीय बी उभं राहिलं. उमेदवारी दिली आहे का भाजपवाल्यांनी या प्रभागातल्या, या वार्डातल्या? नाही नाही नाही, तिकडले आहे. गोलीबार. श्रेयस कुंभार. शेष कुमार आहे बस. तुम्हाला काय वाटतं, चर्चा सुरू होती या निवडणुकीवर, कुणाचे वारे वाहत आहे, कोण येईल असा कौल आहे आणि काय वाटतं? बीजेपी. बीजेपी 100%. 100%. तुम्हाला काय वाटतं दादा? बीजेपी. तुमच्या नेतृत्वात जरा चर्चा सुरू होती.
बीजेपी नेतृत्व तर आमचे साहेब आहे ना मोठे. बीजेपीचीच हवा आहे. हो श्रेयस कुमार. नंदू बावले विचारा, नंदू बावले. काय वाटतं काय वाटतं बीजेपी. वाटतं का की बीजेपीचे उमेदवार आले तर विकास होईलच आमचा विकास होतेच ना बीजेपी आल्यावर. आणि जर काँग्रेस असलं? आता सर्वांचे अधिकार आहे मूलभूत. ते आले तरी त्यांचे स्वागत. आमच्या पण काय वाटतं इथे टक्कर कुणामध्ये आहे आणि वाटतं का एकंदरीत तुमचं मत काय आहे? टक्कर मध्ये जोरदार आहे दोघांमध्ये, बीजेपी न काँग्रेसमध्ये दोघीच पार्ट्या आहेत. तिसरं कोणी तिसरं कोणी नाहीये. तुमचं जर बघायला गेलं वैयक्तिक मत कुणाला? माझे वैयक्तिक मत बीजेपीला आहे. बीजेपी. नक्कीच बीजेपीचेच वारे वाहत आहे असं म्हणतायत आणि बीजेपीलाच कडे जर आहे यांचा कौल दिसताय. आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं इथे कुणाची हवा आहे, कुणाचा कौल आहे, काय वाटतं कोण येईल या निवडणुकीत निवडून नगरसेवक? आता पाय समोर का आहोत तिथं आता सांगूच नाही शकत नाही पार्टीमध्ये. पण काय वाटतं कोण येईल तर विकास होईल? आता तसं सांगूच नाही शकत. अच्छा, सांगू शकत नाही असं हे म्हणतायत. आणि एकंदरीत बघायला जर गेलं या प्रभागात जे आहे मुस्लिम आणि हलबा असा बहुल एरिया आहे. हिंदू 25,000 तर 50,000 मोमेडियन असं एकंदरीत मत जे आहे इथे आहे. आपण तरी लोकांकडून जाणून घेणार आहोत नेमका त्यांचा कौल कुणाकडे आहे, इथे कुठल्या पक्षाचा कौल आहे, वारे कसे वाहत आहे, निवडणुका लागलेल्या आहे, चर्चा सुरू आहे जोरात. काय वाटतं दादा कुणाची हवा आहे, कुणाचा कौल आहे, कुणाकडे कौल आहे? तुमच्या दुकानाचे आहे अनेक ग्राहक येतात, अनेक चर्चा होतात. काय वाटतं कुणाची हवा आहे, कुणाकडे कौल आहे? बीजेपीची आहे. बीजेपीच येईल का चारही उमेदवार? चारही तर नाही, बीजेपी आहे. बीजेपी येणार आहे आमच्याकडे. बीजेपी येणार आहे. बीजेपीच येणार आहे. तुम्हाला काय वाटतं की जनतेचा कौल कुणाकडे आहे? बीजेपी. बीजेपी. काय वाटतं? बीजेपी. आपण कट्टर हिंदू आहे. बीजेपी. बीजेपी. यस. बीजेपीच. हो. काँग्रेस चे नगरसेवक होते, काय कामं केलीत विकास? काहीच नाही, फक्त आपल्या इलाक्यात केले, अच्छा, तिथे काहीच नाही. म्हणून हिंदू पाहिजे, हो बीजेपी पाहिजे. हो. कट्टर हिंदू आहे आणि म्हणून बीजेपी पाहिजे असं एकंदरीत मत होतं. काका काय वाटतं? काय वाटतं आता कोणी? काय सांगणार आहे आपला हात नाही. तुम्ही नाश्ता केला पण बोलायचा मूड नाहीये. बरोबर आहे. काय वाटतं तुम्ही? बीजेपीच येणार आहे. बीजेपीच येणार आहे. बीजेपीच येणार, बीजेपीच येणार आहे असं एकंदरीत हा मग सांगा ना, बोला ना. बीजेपीच येईल असं बोलून ते निघून चालले आहेत. काय वाटतं दादा कुणाचा कौल आहे, कोण येईल नगरसेवक कधी इकडून निवडून? इकडे तर श्रेयस कुमार येईल अच्छा, आणि 19 मध्ये कृष्णा गावडे आहे. बीजेपी या प्रभागात आपण जर प्रभाग 8 बद्दल बोलायचं झालं तर कुठली पार्टी येईल असं वाटतं? बीजेपी. बीजेपी. श्रेयस कुंभारे बीजेपी असं मत यांचं आहे. आपण इकडे बोलणार आहोत. काय वाटतं काका निवडणुकीचे वारे वाहत आहे, महानगरपालिकेच्या 15 तारखेला निवडणूक होऊ घातलेला आहे, कोण येईल या प्रभागात निवडून? आता तर सगळं भाजपाचे चाललाय माहोल. अच्छा, 4 कॅन्डिडेट येईल पक्के 4 पक्के येईल. पक्के. काँग्रेसचे या आधी नगरसेवक होते, इथे कसं काम केलं त्यांनी, काय काम केलं? कधी आले इकडे बघितलंच नाही ते. वार्डामध्ये कधी काम केलंच नाही. म्हणून आता परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे असं म्हणतायत. काय वाटतं काका कोण येईल निवडून? निवडून तर तेच येणार आहे. बीजेपी भागी दुसरं कोणी येणार नाही. काहून काय काँग्रेस आम्हाला चालत नाही आणि ते काँग्रेस काय आमच्या कामाची काय नाही. अच्छा, मागे या आधी नगरसेवक होते काम नाही केले? कोणतं काम नाही. आम्ही तुमच्या जवळून आम्ही आलोच नाही म्हणते. आम्ही तुमच्या याच्यानं आम्ही आपल्या मुंबईत जातवाल्यांना आणलं म्हणते. काय म्हणते की तुम्ही मत आम्हाला दिले नाही, तुमच्या मतांनी आम्ही निवडून नाही आलो. आलो नाही. काका तुम्हाला काय वाटते कोण आव्हान अज्जाला?
इकडून तर आमचे म्हणजे बीजेपी येण्याची संभावना आहे, कारण की मागच्या वेळी जे चारही काँग्रेसचे आले होते त्यांना आम्ही कधी ओळखलं पण नाही, ते इकडे कधी आले पण नाही. तर आम्हाला ते काही कामाचेच नव्हते ते. म्हणजे मग जर तुम्हाला काही काम जर असले तर मग तुम्ही कुणापर्यंत आम्ही जाता? गेलोच नाही कुणाकडे. जसं तसं चालत राहतो. मग काय करणार. अच्छा, म्हणून आता परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. आता हे आमचे इकडे चार बीजेपी चार इकडलेच आहे आणि आम्ही त्यांना ओळखतो, म्हणून आम्ही त्यांनाच मत देऊ. आता काँग्रेसचे चारही मुस्लिमचे लोक आहे, आम्ही त्यांना ओळखतच नाही. आणि कधी जवळचे लोक पाहिजे. जवळचे लोक तर आपण तिकडे जाऊ ना, आहे की नाही. दूरचे असले तर आपल्याला ऐकणार का, ते ऐकणारच नाही. ते तीच परिस्थिती आहे. नक्कीच. तर VKB न्यूजचा हा अनकट प्रोग्राम तुम्ही बघत आहे. क्या बोलती पब्लिक हा अनकट प्रोग्राम VKB न्यूजचा प्रभाग 8 मध्ये सुरू आहे आणि आपण लोकांसोबत बोलतोय की नेमकं त्यांचा कौल कुणाकडे आहे. आई, काय वाटतं तुम्हाला, कोण आव्हान येणं वर्षी नगरसेवक कोण बनवणार? आम्हाला का सर्व सारखे आहे. आम्हाला कोणी बी बनवू का करायचं अच्छा. आपल्याला काय भेटणार ना, जुळणं आहे. सर्व आपले घर भरते. अच्छा, तुमचे काम नाही करत, आपले घर भरते. हो, आमच्या काम काही नाही करत, काही नाही आहे त्याच्यामध्ये. आमचे काम करत नाही असं यांचं मत आहे. आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमका त्यांचा कौल कुणाकडे आहे, कोण नगरसेवक म्हणून पाहिजे. एक आपण आता काकांसोबत बोललो, त्यांचं म्हणणं आहे की जवळचे लोक पाहिजे आणि मागच्या वेळेस जे नगरसेवक होते ते म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं नाही. काय वाटतं, कोण येईल, कुणाची हवा आहे इथे? इथे आता चारीकडे बीजेपीची हवा आहे. हो, तर फाईट आहे का काँग्रेसनी बीजेपी मध्ये? नाही त्याच्या असं आहे की मुसलमानचे जास्त वोट राहून थोडा बीजेपीला धक्का पोहोचू शकते, पण तसं काही होणार नाही. आता ते नंतरची नंतर आहे. कोणता चॅनल आहे आपला? अच्छा. काय वाटतं, कोण निवडून येईल यावेळेस? यश कुमारे. श्रेयस कुंभारे. श्रेयस कुमारे. हो, भाजपचेच उमेदवार येतील की काँग्रेसही? भाजपचे ते त्यावेळेस. भाजपचीच हवा आहे का? हो हो. भाजपचीच हवा आहे असं बोलल्या जात आहे. आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत की नेमकं मत काय वाटतं. काका, कोण निवडून येईल यावेळेस? मी काय सांगू बाई कोण निवडून येईल तर का तुम्हाला काय वाटते? पण मला काही नाही वाटत. जो येईल तोच अच्छा, तो येईल तो आपला. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? सांगता नाही येत बाई बेटा, सांगता नाही येत. फक्त नाही का कमी आहे बीजेपीची कमी आहे. कारण की इथं मुस्लिम लोक 70% राहते. अदर कास्ट मध्ये सगळं कमी आहे, म्हणून तो तोच येईल. किंवा ज्याचे जास्त राहील तोच येईल. त्यांची संख्या जास्त आहे. हा, बस थोडंच आहे, बाकी काही नाही. अच्छा, आपण बघतो आहे की त्यांची संख्या मुस्लिम एरियामध्ये इथे जो आहे हलबा आणि मुस्लिम बहुल एरिया आहे आणि जे मुस्लिम लोक आहेत त्यांची संख्या जास्त आहे, म्हणून काँग्रेस येईल असं त्या काकांचं मत होतं. मात्र इथे टक्कर टफ आहे आणि लोकांचा जे कौल दिसतो आहे तो बीजेपीकडे आहे. आपण आता या दादासोबत बोलणार आहोत. खरं तर इथे अनेक लोक येतात आणि म्हणून त्यांच्यासोबत बोलणार आहोत आपण. काय वाटतं, कुणाची हवा आहे यावेळेस? आजी, काय वाटतं, कोण निवडून येईल? आता जे तकदीर येईल तोच निवडून. क्या लग रहा है, कौन चुनकर आएगा इस समय? जो अच्छा काम करेगा वही आएगा. कौन अच्छा काम करता है? अच्छा काम कौन करता? अब बीजेपी वाले तो कर रहे हैं. हाँ, अब दूसरे को भी मौका मिलना चाहिए. नक्कीच. तर आपण बघतो की बीजेपी वाले काम करत आहेत असं त्यांचं मत आहे. मात्र आधी जे नगरसेवक होते, तुम्ही आम्हाला निवडून दिलं नाही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं. म्हणून त्यांचं मत असं आहे की परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन म्हणजे भाजपचं सत्ता पाहिजे या एरियात, असं त्यांचं मत आहे. आणि एकंदरीत कौल जो आहे तोही भाजपकडे आपल्याला या प्रभाग 8 मध्ये दिसतो आहे. VKB न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.